नमस्कार, मी विद्या शेळके. आज आलो होतो आम्ही लोणी खुर्दमध्ये बाजार करायला. का तर आज मला जायचं होतं माझ्या सासरी आणि तिथे मला त्यांच्यासाठी आज बाजार असल्यामुळं घ्यायचं होतं भाजीपाला, म्हणजेच बाजार करून सासूबाईंना द्यायचा होता. तर आज दिले होते आधीच्या पप्पांनी पूर्ण ₹500 आणि ₹500चा करायचा होता मला बाजार. खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी, कारण की मला बार्गेन अजिबात जमत नाही. मोलभाव मला करता येत नाही आणि त्यांनी ज्या रेटमध्ये मला सांगितलं त्याच रेटमध्ये मी वस्तू घेत होती. पण आधीचे पप्पा सोबत असल्यामुळे त्यांनी सांगितलं की थोडं त्यांना म्हणायचं की ₹10 कमी करा, ₹20 कमी करा. मग ते करून देतात. म्हटलं ठीक आहे. मग आधी सगळ्यात पहिले आम्ही मेथीची भाजी घेतली, मग साबुदाणा घेतला, मग मटकी घेतली, खूप साऱ्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या, त्यानंतर टमाटर घेतले. खूप अशा वस्तू आम्ही भाजीपाल्याची शॉपिंग केली आणि त्यानंतर त्यांनी मला सगळा बाजार दाखवला. कुठे कुठे त्यांनीसुद्धा मला भाजीपाला घेण्यासाठी मदत केली आणि ते स्वतः एवढ्या वर्षांमध्ये, म्हणजे माझ्या लग्नानंतर फर्स्ट टाईम मी आज बाजार करत होते, भाजीपाला घेत होते. कारण की आधीच पप्पा ऑलरेडी भाजीच्या गाडीवर असल्यामुळं आम्ही कधीही भाजी विकत आणत नाही. कधीही वेळ येत नाही अशी की बाजारात जाऊन किंवा मार्केटमध्ये जाऊन कधी भाजीपाला घेण्याची. त्यानंतर भेंड्या घेतल्या, फ्लावर घेतला, पत्तागोबी घेतला, दुधी घेतली. खूप सारी अशी शॉपिंग करून परत आम्ही निघालो गाडीकडे. जात असताना पण बाजार खूप भरलेला होता. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हा बाजार चालतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात हे गाव येतं लोणी खुर्द. तिथं आम्ही बाजार करून झाल्यानंतर गाडीत येऊन बसले, पाणी वगैरे पिले. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे कोणीतरी भेटले, त्यांनी त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं. इथूनच 1-2.5 किलोमीटरवर माझ्या नंदाचं गाव होतं, म्हणजेच चिगटगाव म्हणून. परत इथे एक गाव होतं, त्या गावात माझ्या नणंदबाई राहतात. तिथं जाऊन त्यांना भेटायचं होतं. पुन्हा आम्ही चिगटगावमध्ये आलो आणि म्हटलं खूप दिवसानंतर येणं होतं, तर जाता जाता त्यांनाही भेटूनच जाऊया. त्यानंतर आम्ही परत मग गाडी पार्क केली. सासूबाईंना सांगितलं त्यांना काही खाय प्यायला वस्तू आणल्या त्या तुम्ही घ्या. त्यांच्या घरामध्ये एवढा मोठा फॅन होता की खूपच मोठा. त्यानंतर परत त्यांना भेटून वगैरे आम्ही निघालो. मला आज जायचं होतं माझ्या सासरी. आम्ही डायरेक्टली मुंबईवरनं संभाजीनगरवरून सासूबाईंना फोन केला, तर त्या म्हटल्या की मी लोणीमध्ये आहे, मी दवाखान्यात आलेले, तर तुम्ही पण तिथंच या. तर आम्ही डायरेक्ट लोणीमध्ये आलो. मी स्टार्टिंगपासून व्हिडिओ शूट केला नव्हता, कारण की आईची तब्येत बरी नव्हती. त्यामुळं मी त्याला ड्रॉप करून डायरेक्ट सासूबाईंना पिकअप करायला आले. पुन्हा आम्ही आलो लोणीमध्ये पण घरी पाण्याची खूप अशी टंचाई होती. त्यामुळं पाणी खूप दिवसांनंतर यायचं, 4-5 दिवसानंतर. त्यामुळं त्यांनी सांगितलं की मला एक छोटासा ड्रम पण घेऊन द्या, कारण की खूप दिवसानंतर पाणी आल्यावर स्टोरेज करायला काही नव्हतं घरी. त्यांना एक ड्रम घेऊन द्यायचा होता. तर तो ड्रम परत जाता जाता म्हटलं गाडीत बसतोय नाही बसत आहे, एवढे मोठे मोठे ड्रम असतात. तरीसुद्धा म्हटलं चला बघूया, ट्राय करूया. मग आम्ही परत लोणीत आलो, इथे थांबलो. परत त्यांनी ड्रम वगैरे गाडीत बसवला कसं तरी. त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. तोही आरामात बसला, मागचे सीट ऑलरेडी फोल्ड होते. त्याच्यानंतर मग आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. लोणीमधून निघताना परत म्हटलं इथे ग्रामीण बँक आहे, त्या बँकेमध्ये शेतीतले काही पैसे येत असतात, तर ते आले आहेत का नाही आपण बघूया. त्यासाठी मिस्टरांना म्हटलं तुम्ही गाडी थोड्या वेळात साईडला लावा, आपण 2 मिनटात बघून येऊया. पण बँक बंद झालेली होती आणि मध्येच माझी चप्पलही तुटलेली होती. त्याच्यानंतर म्हटलं चला दुष्काळात 13 महिना परत म्हणतात तसलीच गत. त्याच्यानंतर पुढे निघालो. इशूतून बाहेर निघत होतो. ह्या 2 मैत्रिणी भेटलेल्या. मैत्रिणी म्हणजेच त्या मला व्हिडिओमध्ये बघत असतात, मग त्यांच्यासोबत अगोदरच बोलणं झालेलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं त्याही माझ्यासारखंच त्यांच्या गावावरून बाजार करायला आलेल्या होत्या. बोट आणि जोडव्याचं बोट आणि अंगठा खूप दुखायला लागला, कारण की सतत ते पकडून त्यांना म्हटलं की जास्त वेळ ते ग्रिप पकडत नाही आहे, अंगठ्याला पण खूप त्रास होतो आहे, चप्पल घ्या. ते म्हटले काही गरज नाही आहे. त्यानंतर सासरी आलो आम्ही फायनली. ये मेरा ससुराल आहे. खूप अवघड आहे.
पण हो, हे माझं सासर आहे. मारुतीरायाचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग परत पुढं आलो आणि मग ह्या गाडीच्या पुढे आम्ही गाडी लावली, कारण की पुढे आमच्या गावापासून एक 1 किलोमीटरवर माझं घर आहे. म्हणजेच मळ्यात आमचं घर आहे. शेतामध्ये आम्ही घर बांधलेलं आहे. त्यामुळं तिथपर्यंत जाता येणार नाही. मध्येच ट्रॅक्टर चालू होतं, जाणार होतं पेरायला. दादीच्या पप्पांनी त्या ट्रॅक्टरवाल्याकडे ड्रम दिला आणि त्यांनी गाडी इथेच लावली. चला तुम्हाला आता दाखवते माझ्या सासरचे रोड. वैजापूर तालुक्यातलं सगळ्यात बेस्ट गाव जर म्हणाल तर ते माझं असेल, कारण की एक खूप मोठा पुरस्कार दिला पाहिजे माझ्या गावाला, कारण की इतके छान रोड आहे. जर कोणी मेलं तर ॲम्ब्युलन्ससुद्धा येण्याच्या रस्ते नाही आहे, म्हणजे बैलगाडासुद्धा जाणार नाही आहे, असे रोड आहेत माझ्या गावाला. कितीही तुम्ही त्यांना नावं ठेवा, कितीही तुम्ही त्यांना सांगा, पण ते कधीही आयुष्यात सुधारणार नाही, कारण की त्यांनी घेतलेली आहे शपथ की काही झालं तरी चालेल, पण ग्रामपंचायतमध्ये तुम्ही कितीही कंप्लेंट करा, किती काही करा, ते काही लोक सुधारणार नाही आणि रस्ते काही बनवून देणार नाही. वर्गणी करूनसुद्धा असे रोड दिलेले आहेत. त्यानंतर मळ्यात आले, जाऊबाईंना भेटले, चुलत सासरे जेवण करत होते, त्यांना भेटले. त्याच्यानंतर घरात आले. परत माझे हे 2-3 पुतणे माझ्यासोबत थोड्या वेळ खेळले. त्याच्यानंतर आधीच्या पप्पांना म्हटलं सासऱ्यांना आपण घरात घेऊया. त्यानंतर सासऱ्यांचं बाज वगैरे व्यवस्थित अथरून घेतलं आणि त्यांना म्हटलं चला आबांना मध्ये आणूया, कारण की माझ्या सासऱ्यांना झालेला आहे पॅरालाइज. ते पॅरालाइज 4 वर्षापूर्वी एकदा झालेला, त्यानंतर मागच्या वर्षी परत एकदा झाला आणि त्यानंतर त्यांना थोडंसं खाय प्यायला सामान आणलेलं होतं ते दिलं. त्याच्यानंतर त्यांना म्हटलं तुम्ही आराम करा. मिस्टरांनी ड्रम वगैरे आणलेला तो कापून दिला सासूबाईंना. त्यानंतर त्यांनी दिलेले ते विळा आणि खुरपं वगैरे ते ठेवून दिलं. त्यांना म्हटलं मी जाते पुढं ट्रॅक्टर घेऊन, तुम्ही पाठीमागून या. तसं काही नाही, मी ट्रॅक्टरचा फक्त ट्रायल घेत होते. त्याच्यानंतर मिस्टर म्हटले ठीक आहे व्हा तुम्ही पुढं, मी येतो पाठीमागून. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.